नमस्कार, मी संगीता सोनार. संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांची मनापासून स्वागत करत आहे. रोजच्या जेवणात काय भाजी बनवावी हा आपल्याला प्रश्न पडतो. तर आज मी गरमागरम वाफाळलेला भात आणि त्याच्या जोडीला गरम गरम अशी कढी बुंदी बनवणार आहे. रेसिपीला सुरुवात करूया. कढी बुंदीसाठी येथे मी एक मोठी वाटी भरून दही घेते. दही व्हिस्करने आता छान घोटून घेते. यावर आता चणा डाळीचे पीठ घालते. जवळजवळ 3 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहे. व्यवस्थित मिक्स करते. आता हे दही चांगलं घोटून घेतलं आहे. चणा डाळीचं पीठसुद्धा चांगलं मिक्स झालेलं आहे. बिलकुल गुठळ्या राहिल्या नाही आहेत. आता याच्यात पाणी घालते. आता वेळेवर लागेल तसं पाणी घालून घेईल मी. या दह्यातच मी मीठ मिक्स करते. हे दही आता बाजूला ठेवते. या कढीमध्ये मी आल्याचा जास्त वापर करते. लसूण अगदी 4 पाकळ्या घेतल्या आहे. बरेचदा मी घालत पण नाही. हे आलं मिक्सरच्या जारमध्ये काढते. हिरव्या मिरच्या जवळजवळ मी 9 मिरच्या घेतलेल्या आहे. या मिरच्यांना कमी तिखटपणा आहे. घालून घेते. थोडी कोथिंबीर, जाडसर भरड करून घेते. जाडसर भरड करून घेतलेली आहे. चॉपरवर सुद्धा आपण ही भरड करून घेऊ शकतो. पातेल्यामध्ये तेल घालते. तेल गरम झालंय. मोहरी घालते. मोहरी आता व्यवस्थित फुलली आहे. 1 टीस्पून मी मेथीचे दाणे घालून लालसर होईपर्यंत परतून घेते. थोडे कढीपत्त्याचे पानं घालून घेते. हिंग घातला आहे. आता व्यवस्थित परतून घेते. आता यावर ही आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून परतून घ्यायचं आहे. कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेते. हळद घालते. थोडं अर्धा टीस्पून मी लाल मिरची पावडर घालत आहे. एकत्र करायचं आता. आता ह्यावर हे कढीसाठी बनवलेलं हे मिश्रण आहे हे घालून घेते. आता ह्यामध्ये हवं तसं पाणी घालून घ्यायचंय. अगोदर मी बाउलमधलं घातलंय. आता वरतून अजून पाण्याची गरज आहे. घालून घेते. मीठ घालते. आता कढीला आता उकळी आली व्यवस्थित. गॅसची फ्लेम लो करून मी 2 ते 3 मिनिटे ही कढी उकळू दिली. आता त्यावर बुंदी घालून घेते. बुंदी घालून 1 ते 2 मिनिटे आता उकळी आली की गॅसची फ्लेम मी बंद करते. कढीवर आता तडका मारायचा आहे. त्यासाठी तेल गरम केलंय. अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालून आता ही या कढीवर ओतून घेते. वरतून लगेच झाकण ठेवते. त्यामुळे फोडणीचा जो खमंगपणा आहे तो कढीमध्ये आतल्या आत राहण्यास मदत होईल. झाकण काढले. आता आपली कढी बुंदी तयार आहे. वरतून कोथिंबीर घालते.
व्यवस्थित एकत्रित करून झाली आहे. गरमागरम वाफाळलेला भात आणि त्याच्या जोडीला कढी बुंदी असा बेत आता तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.